राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप पाहायला मिळू शकेल अशी सर्वत्र चर्चा आहे. ही चर्चा कशी आणि कधीपासून सुरू झाली? तर निवडणूक आयोगाला लिहिलेल्या 2 पत्रांमुळे. पहिलं पत्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाला पाठवलं आणि त्यानंतर सुनेत्रा पवारांनी पाठवलेल्या पत्रामुळे पक्षातील अस्वस्थता दिसून येते. ही अस्वस्थता दिल्लीला म्हणजेच अमित शहांच्या कानावरती टाकणं फार गरजेचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, तटकरे असतील किंवा पटेल हे दोन्हीही अमित शहांचे फार जवळचे आहेत आणि त्या अनुषंगानेच हे पत्र लिहिण्यात आलंय. या पत्रांमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत 2 गट दिसत आहेत. एक गट म्हणजे जो सुनेत्राताईंच्या पाठीशी आहे आणि दुसरा गट म्हणजे पटेल आणि तटकरेंच्या मताशी सहमत असणारा. सुनेत्राताईंच्या पाठीशी असणाऱ्या गटाला असं वाटतंय की सुनेत्राताई कुणाच्या तरी दबावाखाली काम करतात. कारण बऱ्याच वेळा तटकरे आणि पटेल हेच निर्णय घेताना दिसतात का, त्यामुळे या गटाला अस्वस्थता वाटते. अर्थात सुनेत्रा पवार या अतिशय शांत, काही बोलत नसले तरी अजितदादा गेल्यानंतर अगदी संयमीपणे राजकारणातील बाबी हाताळताना ते दिसतात. पटेल आणि तटकरेंनी केंद्रीय निवडणूक आयोगाला हे पत्र फार घाईघाईत पाठवलं होतं. या पत्रात काय होतं अगदी थोडक्यात सांगते. जे बातम्यांमध्ये दाखवण्यात आलं तेच मी तुम्हाला सांगते. कारण त्या पत्रामध्ये असा उल्लेख होता की सुनेत्राताई या केवळ नामधारी अध्यक्ष म्हणून बसवायचं आणि बाकी निर्णय क्षमता ही आपल्याकडे असेल त्या पद्धतीचं हे पत्र होतं. आणि ज्या वेळेला अध्यक्ष उपस्थित नसतील त्यावेळी सगळे निर्णय घेण्याचे अधिकार हे आमच्याकडे असतील असं पटेल आणि तटकरेंचं या पत्रामध्ये म्हणणं होतं. त्यानंतर सुनेत्राताईंनी या हालचाली बघता वेळीच निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं, ज्याची सर्वत्र चर्चा झाली. या पत्रात त्यांनी स्वतःच्या नावापुढे राष्ट्रीय अध्यक्ष असं लिहिलं, पण प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे कोणतंही पद लिहिलेलं नाही आणि सुनील तटकरे यांच्या नावापुढेही कोणतंही पद लिहिलेलं नाही. त्यामुळे पुढचा खेळ काय असू शकतो याचा आपण अंदाज लावू शकतो. आता पार्थ पवार किंवा जय पवार हे दोघंही आता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळतात. पार्थ पवार जेव्हा खासदारकीची शपथ घेतील तेव्हा ते खऱ्या अर्थानं या सगळ्यात ऍक्टिव्ह होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सुनेत्रा पवारांना याचाही मोठा आधार मिळू शकतो अशी शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांचे अतिशय संयमी पण धडाडीचे निर्णय आपण बघतोच आहे. यात आता आणखीन एक निर्णय म्हणजे डिझाईन बॉक्स नावाची जी कंपनी आहे, जी अजित पवारांनी आधी या कंपनीला अपॉइंट केलं होतं. पक्षाची सर्व स्ट्रॅटर्जी ठरवायची, कशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जायचं, हे सगळं काही ही कंपनी हँडल करत होती. त्या प्रकारची ते नियोजन करायचे आणि काही कोटी या कंपनीकडे देण्यातही आले होते. या कंपनीचे नरेश अरोरा यांचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते सुनेत्रा पवारांनी रद्द केलं. म्हणजे यापुढे आम्ही विचार करू या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं की नाही, असं सुनेत्रा पवारांनी सांगितलं. कारण याआधी या कंपनीचं काम हे फार समाधानकारक नाहीये असंही त्यांनी म्हटलं. त्यामुळे हे जे महत्वाचे निर्णय सुनेत्रा पवार यांनी घेतलेले आहेत ते फार मोठे निर्णय आहेत. आणि एक म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र आणि डिझाईन बॉक्स कंपनी संदर्भात घेतलेले हे निर्णय फार महत्वाचे आहेत. संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे सगळे अजित पवारांचे अत्यंत जवळचे होते. पण हेच सगळे सुनेत्रा पवारांचेही जवळचे असतीलच नाही. त्यांच्या जवळचे विश्वासू नेते हे इतर असू शकतात. त्यामुळे दोन्ही गटात अस्वस्थता आहे. सुनेत्रा पवारांच्या गटाला भीती आहे की पुढे काय होईल आणि पटेल तटकरे गटाला भीती आहे की आता सुनेत्राताईंच्या मर्जीतील नेते पुढे येतील. कारण कसं असतं, जे आमदार आहेत, नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, ते ज्यांचा हात धरून पुढे येतात ते त्या नेत्यावरच अवलंबून असतात. एकतर अर्थखातही त्यांच्याकडे नाहीये. त्यामुळे आता निधी कुठून येणार हा देखील एक सवाल आमदारांना सतावतोय. आणखीन एक दगदग या नेत्यांना लागलीये, ती म्हणजे पक्षाचं विलिनीकरण झालं तर पक्षाचे निर्णय किती राहतील हेही सांगणं कठीण आहे. त्यामुळे आता या सगळ्यांमधून सुनेत्रा पवार कसा मार्ग काढतील, कसा निर्णय घेतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.